आजची सकाळ ही सानवीनेच मला उठवण्यापासून झाली. आज ती डोक्याला तू किती छोट फडकं बांधून झाली होती एक छोटस बाळ. आम्ही आता झालोय छोटा बेबी आणि आम्ही छोट छोट बेबी आहोत. हो ना. छोटा बेबी कोण आहे? सानवी आहे. आणि हे असं बघणं सुरू आहे. बँकेत अशी जाणार आहे. वाव, काश मी पण अशीच जाऊ शकले असते. मी ब्रेकफास्टला आंबोळ्या बनवणार आहे. त्याच्यासाठी हे ग्राहक पेठेत आंबोळी पीठ असंच मिळतं ते घेतलंय. मीठ, आलं लसूण पेस्ट आणि थोडंसं ह्यातलं लाल तिखट आणि थोडीशी मेथी आणि कोथिंबीर टाकून पाण्यात किंवा ताकात भिजवलं तरीही चालतं. ते करून मस्तपैकी आंबोळी म्हणजे घावन थोडक्यात आपण ज्याला म्हणू शकतो, जी की भयंकर पौष्टिक आहे. कारण ह्याच्यात ऑलमोस्ट 5 ते 6 प्रकारची पिठं ॲड केलेली असतात आणि त्याच्यामुळे ते खूप जास्त काय म्हणूया पौष्टिक आहे प्रचंड. आणि जे माझी मुलगी पण खूप आवडीने खाते. सो आजचा माझा नाश्ता आहे आंबोळी. झाल्यावरती सुद्धा मी व्हिडिओ पाठवते. आंबोळी तव्यावरती टाकली की त्याला साधारण 1-1.5 मिनिट लागतं. मग तो वेळ वाया का घालवा, म्हणून मी ते 1-1.5 मिनिट छोटे छोटे एक्सरसाइज करत होते. फंक्शनला एका नातेवाईकांकडे पूजा आहे. सो मी आता चालली आहे पूजेला. जनरली मी घरातून बाहेर पडताना हा इतकाच मिनिमल मेकअप असतो माझा. मेकअपही नाही आहे ॲक्च्युली, फक्त काजळ आणि लिपस्टिक लावले द्यायचे. आणि ही सानवी कायमच अख्खा प्रवास एन्जॉय करते. तसाच ठाणे ते बोरिवली ह्या प्रवासात सुद्धा तिने गाडीमध्ये खूप धमाल केली. पूजा माझ्या मावशीच्याच घरी होती, त्यामुळे इतर लोकांसाठी जरी मी सेलिब्रिटी असले तरी घरातल्यांसाठी हा आवेश मी कधीच आणत नाही. त्यामुळे गेल्या गेल्या मावशीला मदत म्हणून मी प्रसादाच्या मुदी पाडायला लागले. त्याच्यानंतर सुद्धा सानवीला येऊन मध्ये मध्ये मी जसं करते तसंच तिला करायचं होतं, म्हणून तिला सुद्धा एका छोट्या डिशमध्ये मूद पाडण्यासाठी मी दिलं. पण हे सगळं बघून बाकीच्या आलेल्या मंडळींना फारच आश्चर्य वाटत होतं की टीव्हीत काम करतेस आणि तरी सुद्धा घरातल्या कामांमध्ये सुद्धा मदत करतेस. वाव, सगळ्यांना आश्चर्याचा सुखद धक्का बसला. हो देते